कराड शहरात आज पुन्हा एकदा कृष्णा पुलावरून एका महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला. पण योग्य वेळी धावून आलेल्या एका गॅस गाडीच्या ड्रायव्हरने तसेच काही धाडसी युवकांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्या महिलेचे प्राण वाचवले. या घटनेनंतर परिसरात काही काळ खळबळ उडाली. यानंतर पुलावर संरक्षण जाळ्या बसवण्याच्या मागणीसाठी रक्षक प्रतिष्ठानने कराड विटा रस्ता रोडवर रस्ता रोको आंदोलन छेडले. मात्र सध्या आचारसंहिता लागू असल्याने कायदा हातात घेऊ नका असे आवाहन पोलिसांनी करत परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान रक्षक प्रतिष्ठानचे मनोज माळी यांनी सुरू असलेले आमरण उपोषण कायम ठेवले होते. संध्याकाळी कराड दक्षिणचे आमदार अतुल भोसले यांनी उपोषण स्थळी भेट देत महत्त्वाची घोषणा केली. त्यांनी सांगितले की मंत्रालयातून परवानगी मिळाली आहे. 4 दिवसात टेंडर प्रक्रिया सुरू होईल. उद्यापासून संरक्षण पुलावर संरक्षण जाळी बसवण्याचे काम प्रत्यक्ष सुरू होईल. याची खात्री करण्यासाठी त्यांनी संबंधित अधिकाऱ्याशी फोनवरून थेट चर्चा करून माहिती दिली. त्यानंतर मनोज माळी यांनी रक्षक प्रतिष्ठानचे नेते सुशील मोजर यांच्या हस्तेच उपोषण सोडण्याचे आश्वासन आमदारांना दिले. आता कृष्णा पुलावर संरक्षण जाळी बसवण्याचे काम किती वेगाने सुरू होते आणि त्यामुळे आत्महत्यांच्या या घटना थांबतात का, याकडे कराडकरांचे लक्ष लागले आहे. हॅलो, हा साहेब नमस्ते. साहेब, ते आमच्या कृष्णा पुलाचा साहेब त्वरित प्रश्न मार्गी लागला पाहिजे. आता ते काम साहेब कधी चालू होईल? वर बसतो चालेल साहेब, आपण ते प्रोसेस सगळी एक्सपिडिएट करा आणि जे काय आपले समाजसेवक लोक बसले त्यांच्याजवळ मी बसलोय, त्यांना आपल्याला लगेच न्याय दिला पाहिजे. समाजासाठी झटणारी पोरं आहेत सगळी आणि माता भगिनी आहेत आणि ताबडतोब साहेब काम करू चालू आपण. हो साहेब, हो साहेब, ओके साहेबला ती 19,000 झालं काम करायचं. इन्स्ट्रक्शन दिलं, टेंडर निघेल 2 दिवसात. आणि वर मनोज दादांच्या उपोषण स्थळी मी भेट दिली. अत्यंत संवेदनाशील असा प्रश्न आहे. आपल्या कृष्णा पुलावरून सातत्यानं काही घटना घडतात आहे, त्याच्यामध्ये जीवितहानी होण्याची शक्यता खूप मोठ्या प्रमाणावर असते. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की विद्यानगर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर कॉलेजेस आहेत आणि त्यामुळं तालुक्यामधले आणि जिल्ह्यामधले असंख्य लोक, असंख्य मुलं मुली शिक्षण घेण्यासाठी तिथं जात असतात. त्याच्यामध्ये अनेक घटना अशा घडल्या की लोकांनी स्वतःचे प्राण संपवण्यासाठी पुलावरनं उडी मारायचा प्रयत्न केला. आज देखील एक तशा प्रकारची घटना घडली. हे अत्यंत गांभीर्यानं आम्ही सगळ्यांनी घेतलं आणि आदरणीय दादांचं उपोषण देखील इथं चालू होतं. मी ताबडतोब महाजन साहेबांशी बोललो. तर कालपासून याचा फॉलोअप साहेब चालू आहे आणि त्यामुळं महाजन साहेबांशी बोललो. महाजन साहेब प्रपोजल घेऊन मंत्रालयात आज गेले. आज प्रपोजल सबमिट झालेलं आहे. 40 लाखांवर काही रक्कम आहे, त्याचं प्रपोजल सबमिट झालेलं आहे. आणि त्याच्याबरोबर त्यांचे सिनियर आहे संतोष शेलार साहेब, त्यांच्याशी मी बोललो. संतोष शेलार साहेबांनी तिथे इन्स्ट्रक्शन दिला की हे एक्सपिडिएट करायचं. आणि मुख्य अभियंता जे आहेत फेगडे साहेब, फेगडे साहेबांशी आपल्या सगळ्यांच्या समोर बोलणं झालं. त्यांनी ओरल इन्स्ट्रक्शन दिलंय की काम चालू करून टाका आणि ताबडतोब पुढच्या 4 ते 6 दिवसामध्ये टेंडरसुद्धा फ्लॅश होणार आहे, कारण काम मोठं आहे आणि त्यामुळं टेंडरसुद्धा फ्लॅश ह्या आठवड्यातच शक्यतो करायचा प्रयत्न आहे. ओरल इन्स्ट्रक्शन कामकाज चालू करायचं आपण दिलेलं आहे. शेवटी जीवितहानी होऊ नये हाच आपला सातत्यानं प्रयत्न राहतो. आणि समाजातले असे जे काही समाजसेवक असतील, असे आपल्यासारखे जे मंडळी असतील, या सगळ्या मंडळींचं संरक्षण करणं किंवा त्या लोकांनी ज्या मागण्या केल्यात त्या मागण्या पूर्ण करणं हे लोकप्रतिनिधींचं कर्तव्य आहे. आणि आम्ही आदरणीय गडकरी साहेबांपासून पूर्ण खाली जिथं फाईल आहे तिथपर्यंत आम्ही फॉलोअप केला आहे. त्यामुळे कॉन्क्रीट आपल्याला सांगतो की हे काम तुमचं मार्गी लागलेलं आहे. आणि जे मुख्य फेगडे साहेब आहेत त्यांनी मोबाईलवर डायरेक्ट आपल्या समोर सांगितलेलं आहे की आम्ही इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे की काम चालू करा. त्यामुळं हा प्रश्न निकाली निघालेला आहे, मार्गी लागलेला आहे. लवकरच तुम्हाला बोलवून तुमच्या हस्ते आपण भूमिपूजन घेणार.
देशानं जे कृष्णा पुलावरती संरक्षण जाण्यासंदर्भात जे उपोषण केलेलं होतं, आज त्याचा दुसरा दिवस आहे आणि आपल्या कराड दक्षिण विधानसभाचे असं नेतृत्व आहे की ज्यांचं नाव ऐकलं की ते काम झालं, नावातच ते आहे असे आपले लोकप्रिय आमदार अतुल बाबा यांनी मगाशी स्वतः फोन करून मला सांगितले की बाबा हे सगळ्या प्रोसेस चालू आहेत आणि मी व्हिजिटला येत आहे. व्हिजिटला येत असताना त्यांनी बाबा मोकळे नाहीत आले. म्हणजे जसं महाजन साहेब कार्यकारी अभियंता आहेत, शेला साहेब मुख्य अभियंता आहेत आणि त्याच्यानंतर हेगे साहेब जे आता तुमच्या सगळ्यांच्या समोर बोलले याच्यामध्ये की काम सुरू करा या संदर्भातलं असं एक म्हणजे त्यांनी एक सूचना दिल्या आहेत. आणि वेळ पडली तर आता बाबा आपल्यासमोर बोलले की बाबा गडकरी साहेबांचं ऑफिससुद्धा बोललं आहे मी याच्यामध्ये. आज बाबांच्यामुळं हे 4 दिवसात सुरू होते. एक जीव वाचला तर ते खूप मोठं पुण्याचं काम आहे तेवढं सांगतो. आणि मी बाबांचे खूप खूप आभार मानतो की माझ्यासाठी छोटा एक चळवळीतला कार्यकर्ता आज एक उपोषणाला बसला आहे, एक सामाजिक विषय घेऊन बसलेला होता असं, आणि त्यासाठी तत्पर दाखवून बाबा इथं आले. मी त्यांचं खूप आभार मानतो आणि पुन्हा एकदा बाबांना विनंती करतो की जाळी जोपर्यंत बसत नाही, इथं काम सुरू होत नाही तोपर्यंत तुमचं सहकार्य असावं या सगळ्या याच्यामध्ये. एवढंच बोलतो. जय महाराष्ट्र.